नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 सप्टेंबरचा एपिसोड आहे. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली आणि कल्पना अर्जुनची वाट बघत असतात. सायलीला तेवढ्यात अर्जुन लांबून येताना दिसतो. ती पटकन आतमध्ये पळते आणि कल्पनाला म्हणते, "ओ हे आले." मग कल्पना म्हणते, "मी तुला जसं सांगते ना, तसं आता वाग हं." अर्जुन जसा घरी येतो, तशा त्या दोघी अर्जुनकडे एकदम दुर्लक्ष करतात. त्याच्याकडे बघत देखील नाहीत. अर्जुन त्यांच्याकडे बघून म्हणतो, "मला माहिती आहे मी लेट झालोय, पण मीटिंग खूप महत्वाची होती. पण त्यांना मी सांगून आलोय हं, की मला प्लीज लवकर सोडा कारण मला माझ्या बायकोच्या हातचे मोदक खायचेत." हे ऐकून कल्पना सायलीला म्हणते, "मोदक? अगं आपल्याला मोदक खायचेत. जे उरले होते ना 2 शेवटचे, ते जरा घेऊन ये. आपण दोघी मस्त बसून खाऊया." मग त्या दोघी खूप आवडीने मोदक खातात, अर्जुनला दाखवत मुद्दामून. अर्जुन बिचारा भुकेला असतो. मग तो जाऊन किचन ढुंढाळत राहतो. तो बघतो मोदक पण नाहीयेत आणि जेवायला देखील काहीच उरलेलं नसतं. तो बिचारा घाबरून जातो. म्हणतो, "मला एवढी कळवळून भूक लागलीये, पण ह्या दोघी मोठ्या मोदक खात बसलेत आणि माझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाहीये." मग तो त्या दोघींना गयावया करतो, की "सॉरी, मी लेट झालोय, पण प्लीज मला काहीतरी खायला द्या आणि एवढ्या आवडीनं तुम्ही मोदक खाताय, मला प्लीज मोदक द्या थोडे." पण त्या दोघी इग्नोर करतात त्याला. मग अर्जुन एक काम करतो. त्याच्या लक्षात येतं, की बाहेरून मागवलेलं या दोघींनाही काही आवडत नाही. म्हणून तो लगेच म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय ना, मी आता बाहेरचं काहीतरी जेवण मागवतो. ते तर लगेच 15 मिनिटात येईल." मग त्या दोघी पटकन त्यांचा ड्रामा बाजूला ठेवून उभ्या राहतात आणि ओरडतात अर्जुनला, की "नाही, बाहेरचं काहीच मागवायचं नाही." मग सायली म्हणते, "ठीक आहे, ह्यापुढे अशा चुका करू नका. जेवण आहे." कल्पना म्हणते, "तुला काय वाटतं तुझी बायको काही अशीच रिकामी भांडी ठेवणार आहे आणि तुझ्यासाठी जेवण ठेवणार नाही?" मग अर्जुन म्हणतो, "आणि मोदकांचं काय, मोदक आहेत ना?" मग सायली हसून म्हणते, "हो, तेही आहेत. तुम्ही जा फ्रेश होऊन या." नंतर आपण बघतो, की अर्जुन त्याच्या खोलीमध्ये काम करत असतो केस संदर्भात. तो कसा आठवत असतो, की दिवसभर त्यांनी किती शोधलं तरी सुद्धा त्यांना सायलीचं काही गाठोडं सापडलं नाही. तितक्यात तिथे कल्पना येते. कल्पना म्हणते, "अर्जुन मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. सायलीशी मी किती वाईट वागले, पण तू माझे डोळे उघडून दिलेस. त्याच्याबद्दल थँक्स." तर अर्जुन म्हणतो, "मम्मा, तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम होतंच. मी फक्त ते आता थोडं पुश केलं बस इतकंच." मग कल्पना म्हणते, "माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. सायली आपल्यासाठी किती राबते, घरासाठी किती करते. म्हणून मला तिला थँक्स म्हणण्यासाठी तिच्यासाठी एक दिवस ठेवायचा आहे. म्हणजे सायलीचा दिवस साजरा करायचा आहे." अर्जुन म्हणतो, "वॉव मम्मा, किती छान कल्पना आहे." मग कल्पना म्हणते, की "एक काम कर, सायलीला सगळ्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत ना, जसा तिचा आवडता रंग, तिला बाहेर कुठे फिरायला आवडतं, तिला खायला काय आवडतं, हे सगळ्याची तुम्हाला लिस्ट बनवून दे. मग मी प्लॅन करते, की आपण तो दिवस कसा साजरा करायचा." मग अर्जुन म्हणतो, "नक्कीच." आणि मग कल्पना तिकडून निघून जाते. अर्जुन लगेच कामाला लागतो. तो हातात डायरी घेतो आणि लिहायला सुरुवात करतो. पण त्याच्या एक गोष्ट लक्षात येते, की त्याला काहीच माहिती नसतं सायलीबद्दल, की तिला काय आवडतं आणि काय नाही. तो सायलीचा विचार करत तिच्या आठवणीमध्ये रमून जातो. त्याच्यानंतर त्याच्या परत लक्षात येतं, की मला आता माहीतच नाहीये, की सायलीला काय आवडतं. आता मी हे कोणाला विचारू? इथं मोठ्या पेचात पडलोय. मग तो कुसुमताईला फोन करतो. कुसुमताईला म्हणतो, "कुसुमताई, प्लीज मला सायलीच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी सांगाल का? लिस्टच हवी आहे मला अशी." त्यावर कुसुमताई म्हणते, "मी काय तुम्हाला मदत नाही करणार. स्वतःच्या बायकोबद्दल तुम्हाला माहिती नाही. नवऱ्याची कामं नवऱ्यानेच करायला हवीत." आणि ती फोन ठेवून येते. तेवढ्यात तिकडे सायली येते. मग अर्जुन लगेच ती लिस्ट बंद करतो. सायली म्हणते, "तुम्ही आता जे काही काम करतायत ते आत्ताच करायला हवंय का?" त्यावर अर्जुन म्हणतो, "नाही." "का?" मग सायली म्हणते, "सगळे खाली गेम खेळायचं म्हणतायत. चला पटकन." मग अर्जुन आणि सायली खाली गेम्स खेळायला जातात. तिकडे अस्मिता रेफरी बनून उभी असते. अस्मिता म्हणते, "आपण आता कोणता गेम खेळूया?" त्यावर अर्जुन काही गेमची नावं सांगतो.
त्यावेळी अस्मिता म्हणते, नको, हे सगळे गेम्स आहेत ना, ह्याच्यात तू जिंकशील असेच तू गेम सांगितलेस. आपण दुसरा कोणता तरी गेम घेऊ. मग अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते. अर्जुन म्हणतो की तसं पण मला सायलीबद्दल काही माहिती नाहीये. तर आता हा एक मोठा चान्स आहे की जेव्हा मला सायलीच्या आवडीनिवडींबद्दल कळेल. मग तो म्हणतो, आपण एक कपल्स गेम खेळायचा. म्हणजे मम्मा आणि बाबा आणि मी आणि सायली. नो युअर पार्टनर, KYP. म्हणजेच आपल्या पार्टनरबद्दल काहीतरी प्रश्न विचारायचे आणि ते प्रश्नांची उत्तरं पाटीवरती दोघांनी पण लिहायची. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर बरोबर जो देईल त्याला 1 मार्क. पहिला प्रश्न अस्मिता विचारते की तो म्हणजे तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता? प्रतापराव लगेच उत्तर देतात पाटीवर, पिवळा. आणि हे उत्तर बरोबर असतं. पण अर्जुन विचारच करत राहतो कारण त्याला सायलीबद्दल काहीच माहीत नसतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. आपल्याला पुढील भागात दाखवतात की दुसऱ्या दिवशी सगळेजण एकत्र बसलेले असतात आणि सायलीसाठी खास चहा आलेला असतो. ती बघते, तिच्या आवडीचं सगळं आजूबाजूला केलेलं असतं. तिला फुलं देखील मिळतात. ती आश्चर्यचकित होऊन बाबांना विचारते की बाबा, हे काय चालू आहे सगळं? त्यावेळी प्रतापराव म्हणतात, आज सगळं तुझ्या आवडीचं होणार. तू आज कोणत्याही कामाला हात लावायचा नाही. कारण आज सायली डे आहे. म्हणजेच तुझा दिवस आहे आज. आज सगळं तुझ्या आवडीचं होणार आहे. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.